फुलांचं पीक घेतलं जातं आणि ती फुलं शहरात विक्रीला येतात. अध्यक्ष महोदय, आता ज्या ठिकाणी प्लास्टिक आणि थर्मोकोलच्या फुलांची विक्री होते त्या ठिकाणी तर ह्या फुलांची खरेदीच होत नाही, नैसर्गिक फुलांची. आणि अध्यक्ष महोदय, भाव पडलेले आहेत सगळे, माल खराब होतो, माल उठला नाही म्हणून, विकला गेला नाही म्हणून. त्यामुळे अध्यक्ष महोदय ही कृत्रिम फुलं बंद करा अशी मागणी केली आणि मग कृत्रिम फुलांचा बंदीचा GR काढण्यात आला का, काढला का नाही काढला? आपण आता उत्तर दिलं ना की बंदी आहेच म्हणून. तर निघाला नसेल तर तो GR निघावा किंवा काही निर्णय व्हावा. आणि बंदीची अंमलबजावणी होत नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून कृत्रिम फुलं ज्या ज्या ठिकाणी विकली जातील त्या त्या ठिकाणी ते आणि निर्माण करणारे कारखाने बाहेर राज्यात आहेत. त्यामुळं याच्यात कशी बंदी घालता येईल आणि 100% महाराष्ट्रात कृत्रिम फुलं विकली जाणार नाही त्याच्यासाठी जरब बसून हे काम कसं पूर्ण होता येईल हे करावं. कारण लोकांनी आमच्या भागात ग्रीन हाऊसेस उभे केलेले आहेत, त्यात कृत्रिम फुलांची निर्मिती सांगली जिल्ह्यात, कोल्हापूर जिल्ह्यात नॉर्मल फुलांची निर्मिती होते आणि कृत्रिम फुलं आल्यामुळे यांना बाजार मिळत नाही, त्यामुळे काढलेलं कर्ज फेडायला फार मोठी अडचण आहे. आणि त्याच्यात दादर फुल मार्केटमध्ये रस्त्यावर लोक फुलं विकतात. काल परवा महानगरपालिकेने त्या फुल विक्रेत्यांनाही काढून टाकलं. त्यामुळे विक्रीचे पॉइंट्स देखील कमीत कमी व्हायला लागले. त्यामुळे त्याकडे सहानुभूतीनं बघून आपण मुंबई फुल विक्रेता असोसिएशनला आता फुल मार्केट त्यांनी बंद ठेवलेलं आहे, तर ते चालू करण्यासाठी त्यांना बोलवून चालू करायला द्यावं. आणि अध्यक्ष महोदय, फुल मार्केटमध्ये आज ती बंदी असल्यामुळे शुकशुकाट आहे. फुलांची महाराष्ट्रातली विक्री पूर्णपणाने मुंबईत जी जास्त होते ती आता पूर्णपणाने थांबवली आहे निषेध म्हणून. तर त्या सगळ्या फुल मार्केटमधल्या लोकांना विश्वासात घेऊन तो व्यवसाय पुन्हा चालू होईल आणि कृत्रिम फुलं पूर्णपणाने बंद होतील. यासाठी मंत्री महोदय काय करणार आहेत हे आम्हाला कळावं. माननीय सदस्य, ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेबांनी प्रश्न उपस्थित केला. परत यामध्ये कृत्रिम फुलावर बंदी असं काहीही निर्णय मला घेता येणार नाही. कारण एक मला ते स्पष्ट करू द्या. एक मिनिट, माझा कृत्रिम फुलं जी हॅझार्डस आहेत एन्व्हायरमेंटला, जी बायोडिग्रेडेबल नाहीत, त्यांचा आपल्यावर गंभीर परिणाम होतो, त्यांच्यावर बंदी आहे. कृत्रिम फुलं ही कपड्याची असू शकतात, कृत्रिम फुलं ही वेगवेगळ्या म्हणजे पद्धतीने बनवली जाऊ शकतात. पण जे प्लास्टिक, अरे तुम्हाला मी बोलते पण माझं उत्तर तर दुसऱ्यांना ऐकू द्या. प्रश्न, कृत्रिम फुलाचा जे प्लास्टिक वापरलं जातं ते जर प्लास्टिक बायोडिग्रेडेबल नसेल तर मग ते फूल असू, ग्लास असू, प्लेट असू, ह्याला बंदीच आहे. आणि त्याच्यावर मी कारवाईची आत्ता आपल्याला सांगितलं की जवळपास 92,000 कारवाया आम्ही केलेल्या आहेत. याच्यामध्ये जवळपास प्लास्टिक आम्ही 4,135 टन ते सीज केले. जे काही वेगवेगळं साहित्य असेल तर त्याला फक्त फुलं, कृत्रिम फुलांना बंदी असं म्हणायचं असेल तर त्याला वेगळ्या पद्धतीने निर्णय घ्यावा लागेल. ते माझ्या पर्यावरण खात्याचा विषय येत नाही. दुसरा विषय आहे की मार्केटवर परिणाम होतोय की फुलं जे नॅचरली फुलं बनवत आहेत. आता आपण ग्रीन हाऊसचा उल्लेख केला तर ग्रीन हाऊसचा इफेक्ट पण गंभीरच आहे पर्यावरणाच्या दृष्टीने. पण जे फुलं नॅचरली उत्पादन करतायत त्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, त्यांना फुलं विक्रेते, हा विषय टोटली वेगळ्या डायसवर हाताळायचा विषय आहे. त्याच्यात मी काही भाष्य करू शकत नाही. दुसरा, आपण एक विषय म्हणालात की फुल मार्केट मुंबईचं बंद झालेलं आहे, तर तेही मला वाटतं की मी त्याच्यावर काही बोलणं सन्माननीय मुख्यमंत्री महोदय बोलतो. माननीय अध्यक्ष महोदय, हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. सन्माननीय मंत्री महोदयांनी जे सांगितलं ते मी पुन्हा रिपीट करतो की बायोडिग्रेडेबल नाही अशा कुठल्याही मटेरियलची फुलं जर असतील तर त्याच्यावर बॅन आहे. तो अधिक स्पष्ट व्हावा या संदर्भात GR काढण्यात येईल. आणि अशा प्रकारच्या फुलांचा वापर करणारे डेकोरेटर देखील शिक्षेस पात्र असतील. या संदर्भात जे मोठे मोठे मॅरेज हॉल्स आहेत त्यांनी जर अशा प्रकारचं डेकोरेशन अलाउ केलं
तर त्यांच्यावरही काय कारवाई करायची या संदर्भातही जी आरमध्ये आपण घालू, जेणेकरून अशा पद्धतीनं हे जे काही कृत्रिम फुलांचं एक पेव फुटलेलं आहे आणि खरं आहे म्हणजे अनेक वेळा तर ओळखताच येत नाहीत, इतके बेमालूमपणे ही बनवत आहेत आणि त्यातनं पर्यावरणाचंही नुकसान होत आहे आणि शेतकऱ्यांचंही नुकसान होत आहे. त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भातला जो काही पुढची कारवाई आहे ती आपला जो पर्यावरण विभाग आहे तो अधिक चांगल्या पद्धतीनं घेईल आणि याच्यामध्ये मग इतरही विभागांना जर त्याच्यात समाविष्ट करून घ्यायचं असेल तर ते समाविष्ट करून घेतलं जाईल. दुसरं आपण फुलांच्या मार्केटच्या संदर्भात सांगितलं, मी आजच माहिती घेतो. मला वाटत नाही की अशा प्रकारे कुठलं मार्केट वगैरे बंद केलं असेल, पण एखाद वेळेस सध्या अतिक्रमणाची कारवाई चाललेली आहे, त्याच्यामध्ये जर काही डिस्प्लेस झाले असतील तर आपण त्यांना जागा देऊ. फुल मार्केट हे चाललंच पाहिजे आणि मी तर असं म्हणतो की आपण सगळे लोक जे आहोत हे सनातनला मानणारे लोक आहोत आणि आपल्याकडे फुलांचं महत्त्व खूप मोठं आहे. त्यामुळे अशा प्रकारचं जे फुल मार्केट आहे हे योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी चाललं पाहिजे. या संदर्भात महानगरपालिकेला आदेश आजच्या आज देण्यात येतील. आता एवढं समर्पक उत्तर दिलंय, चला पुढे जाऊ आता. लक्षवेधी क्रमांक 4. एक मेश्राम साहेब. अध्यक्ष शेवट दटके साहेब, शेवट घ्या. मुख्यमंत्र्यांचं धन्यवाद देतो, आभार मानतो. माझी एकच विनंती आहे आपल्या माध्यमातून माननीय अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्र्यांना आणि माननीय पंकजाताईंना, आपण नीट GR काढतो, सगळं करतो. प्रश्न घ्या. एकच मिनिट, एकच प्रश्न. आपण सगळं करतो. आपण प्लॅस्टिक बंदीचा GR काढला. ज्या नगर परिषद आहेत, ज्या महानगरपालिका आहेत, तिथले अधिकारी ते GR नीट राबवत नाहीत, ते नीट कारवाई करत नाहीत. आपण GR इथून लाख काढतो. माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण इतकं चांगलं समर्पक उत्तर दिलं, मी आभारी आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने. पण माझी विनंती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेतले अधिकारी याच्यावर कारवाई जे करत नसतील त्यांच्यावरही आपण जर कारवाई ते करणार नसतील तर त्यांच्यावर आपण काय कारवाई करणार आहोत याचाही उल्लेख या GR मध्ये आपण करावा, अशी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो. चला पुढे जाऊ आता. मंत्री महोदय. हो सन्माननीय अध्यक्ष महोदय, या सगळ्या बाबींचा उल्लेख ऑलरेडी आहे, पण जे बँक्वेट वगैरे हॉल्स आहेत त्यांच्यासाठी स्पेसिफिक नोटिफिकेशन काढून स्थानिक स्वराज्य संस्थेनी यामध्ये हस्तक्षेप करून अशा कुठल्याही केमिकलयुक्त वस्तू तिथं नाही वापरल्या गेल्या पाहिजे याबद्दल दक्षता घ्यावी असं त्यांना नोटिफिकेशन काढण्यात येईल. नमिता मुंदडा ताई बोला. सन्मान्य सदस्यांनी विक्रम पासपुतेजींनी एकदम चांगली लक्षवेधी मांडली आहे. आदरणीय पंकजाताईंनी सुद्धा एकदम छान त्याच्यावरती आणि CM सरांनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे. माझे फक्त 1-2 कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम होते. एक तर ताई जसं बोललात ती ताई लोकल बॉडीजवरती ह्याचं करायला पाहिजे, पण आय अंडरस्टँड की आपल्या डिपार्टमेंटकडे जी मॅन पॉवर कमी असल्यामुळे आपण जर लोकल बॉडीजकडे नेलं तर नक्कीच आपण चांगल्या पद्धतीने ह्याच्यामध्ये करू शकतो. दुसरी गोष्ट होती की आपल्याला ग्रीन वेडिंग हे सर्टिफिकेट जर आपल्याला देता आलं, आपले जे गावामध्ये खूप लग्न होतात, या लग्न करणाऱ्या सगळे जी फॅमिली आहे त्यांना जर सांगितले तुम्ही प्रॉपर चॅनेल्स मधून जर चांगलं प्रोडक्ट्स वापरले, नॉन प्लास्टिक वापरले, तर तुम्हाला कुठली तरी इन्सेंटिव्ह मिळेल, तुम्हाला 50,000 रुपये तर असं काहीतरी रिवॉर्ड देता येईल, तर नक्कीच त्याच्यासाठी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने लोक पुढे येतील आणि आपल्याला एक चेंज बनवता येईल. मग दुसरं सुद्धा होतं की आपले बचत गटच्या महिला असतील त्यांना सुद्धा जर आपण कुठली तरी इन्सेंटिव्ह दिली आणि चांगल्या गोष्टी आपल्याला एन्व्हायरमेंटल फ्रेंडली फ्लावर्स एक्सेट्रा यूज केलं तर नक्कीच ते सुद्धा आपण करू शकाल का, हा एक विचार होता. आणि मला एक लास्ट प्रश्न सांगायचा होता, जर आपण स्कूल लेवलवरती आपण सर्वजण इकडे आहोत, सगळे MLAs असतील, नगरसेवक, सरपंच, आपण जर जाऊन स्कूल्समध्ये जर ह्याचा टॉक घेतला, मुलांशी संवाद साधला, तर नक्कीच आपण एक सिविक सेन्स बदलून आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने ह्याच्यामध्ये एक चेंज आणून चांगल्या गोष्टींकडे लोकांना वळायला, म्हणजे आपल्या नॉन हार्मफुल केमिकल्स नाही वापरणं, प्लास्टिक नाही वापरणं, त्याचा चांगला यूज कसा हो ह्याच्यासाठी जर आपल्याला करता आलं तर नक्कीच एक चांगल्या पद्धतीने ह्याच्यामध्ये आपल्याला एक युजफुल हे होईल. तर स्कूल लेवल ट्रेनिंग सुद्धा आपण सुरू करणार का, हा विषय होता. धन्यवाद. माननीय नमिता मुंदडा यांनी खूप चांगले सजेशन केले, तर सजेशन फॉर ऍक्शन आम्ही नक्कीच हे सगळे छान ग्रीन वेडिंग म्हणण्यापेक्षा ग्रीन इव्हेंट जर आपण करू शकलो, खास करून महानगरपालिका नगरपालिकांमध्ये, तर बऱ्याच अंशी याच्यामध्ये चांगला मेसेज जाईल आणि इट्स अ व्हेरी गुड सजेशन आणि आम्ही नक्की त्याचा अवलंब करू.
बोला. मागच्या वेळेला आपण या संदर्भात सभागृहामध्ये बोलल्यानंतर भरत गोगावलेंनी त्याच्यावरती उत्तर दिलं होतं. मंत्री महोदयांनी आणि गोगावले मंत्र्यांनी दोघांनी त्या ठिकाणी आमदारांची बैठक घेतली होती. 25 आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यानंतर आम्हाला सांगितलं होतं की याच्यावरती कारवाई करणार